हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण चाचणी परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा व स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे इयत्ता 8वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न अभ्यासणार आहोत. गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा यातही विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या जुळवा, सहसंबंध लिहा या अर्थानेही विचारला जातो. आता तो कशा पद्धतीने विचारला जातो ते बघूया. उदाहरणार्थ, स्वाईन फ्लू हा रोग टिंबटिंब या विषाणूमुळे होतो. आता ही गाळलेली जागा दिलेली तुम्हाला आणि तिथे उत्तर आहे तुमचं इन्फ्लुएन्झा A H1N1. मग उत्तर कसं लिहिणार? स्वाईन फ्लू हा रोग इन्फ्लुएन्झा A H1N1 या विषाणूमुळे होतो. आता ह्याच प्रश्नाचा गाळलेल्या जागेचं एका वाक्यात उत्तरे लिहिताना अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसे इन्फ्लुएन्झा A H1N1 या विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर उत्तर लिहिणार स्वाईन फ्लू. किंवा जोड्या जुळवामध्ये गट A मध्ये जर स्वाईन फ्लू लिहिलेले असेल तर तुम्हाला गट B मधील इन्फ्लुएन्झा A H1N1 ही जोडी जुळवावी लागेल. हाच प्रश्न सहसंबंध लिहा यासाठी विचारला जाऊ शकतो, जसे क्षय जीवाणू म्हणजे क्षयरोग जीवाणूंपासून होतो, तर स्वाईन फ्लूचा सहसंबंध काय लिहिणार? अर्थातच विषाणू, कारण तुम्ही विषाणू हा स्वाईन फ्लूचा विषाणू आहे हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे ही गाळलेली जागा तुम्ही अशा पद्धतीनेही पाठ करायची आहे. किंवा 2-2 नावे लिहामध्ये यात विषाणूजन्य रोग विचारला तर स्वाईन फ्लू एक तुम्हाला माहिती आहे आणि दुसरा कावीळ किंवा रेबीज असेही तुम्ही लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या लक्षात आले असेल की गाळलेल्या जागा पूर्ण वाक्यात पाठ केल्यास तुम्हाला इतर प्रश्नांची उत्तरे लिहिणे सहज शक्य होते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की अभ्यास कसा करायचा असतो. आता या प्रश्नांची उत्तरे परीक्षा झाल्यावर विसरायची नसतात बरं का, कारण पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्येही अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला तर मग मुलांनो, व्हिडिओ अभ्यासण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि पाहिल्यानंतर शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला दिलेल्या गाळलेल्या जागा भरा या प्रश्नावरून एका वाक्यात उत्तर लिहा असा प्रश्न तयार करून कमेंट्समध्ये लिहायचं आहे. तर किती जण तो उत्तर लिहू शकतात त्याचं ते बघूया. जलद्वेष हे टिंबटिंब या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. ही गाळलेली जागा आहे. त्याचं उत्तर अर्थातच रेबीज आहे आणि याच्यावरून तुम्ही एका वाक्यात उत्तरे लिहा यासाठी प्रश्न तयार करायचा आहे. चला तर मग आता आपण पाठ क्रमांक 1 मधील गाळलेल्या जागा भरूया. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर उत्तर आहे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. पुढचं आहे विषाणू फक्त टिंबटिंब दिसू शकतात. उत्तर विषाणू फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनीच दिसू शकतात. तिसरं बॅक्टेरियोफॉज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे कवके. कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. सजीव निर्जीवांच्या सीमारेषेतील जीव म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे विषाणू. टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी द्विनाम पद्धती शोधून काढली. कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी द्विनाम पद्धती शोधून काढली. एका वाक्यात लिहा पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जोड्या जुळवामध्ये. टिंबटिंब हा जीवाणूजन्य रोग आहे. उत्तर आहे टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्या पाठावरचे प्रश्न गाळलेली जागा भरा अभ्यासले. आता पाठ क्रमांक 2. क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांनी टिंबटिंब लस टोचून घ्यावी. क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांनी BCG लस टोचून घ्यावी. पुढचा आहे टिंबटिंब हा ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. उत्तर आहे हिवताप. हिवताप हा ॲनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. किंवा ही गाळलेली जागा अशी विचारली जाऊ शकते, हिवताप हा टिंबटिंब डासाच्या मादीमुळे होतो. तर उत्तर आहे ॲनाफिलीस.
म्हणून दोन्ही गाळलेल्या जागा विचारल्या जाऊ शकतात। स्वाईन फ्लू हा रोग टिंबटिंब या विषाणूमुळे होतो। स्वाईन फ्लू हा रोग इन्फ्लुएन्झा ए H1N1 या विषाणूमुळे होतो। हेपेटायटिस बी या रोगाच्या संक्रमणाचे माध्यम टिंबटिंब असू शकते। उत्तर आहे रक्तपराधन। अतिसाराच्या उपचारात टिंबटिंब किंवा टिंबटिंब प्यायला देतात। अतिसाराच्या उपचारात जलसंजीवनी किंवा ORS प्यायला देतात। टिंबटिंब प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा रोग पसरतो। एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा रोग पसरतो। एड्सचे नेमके निदान करण्यासाठी टिंबटिंब ही रक्ताची चाचणी आहे। एड्सचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे। कॅपिटल लेटर्समध्ये सगळे लेटर्स लिहायचे। जलद्वेष हे टिंबटिंब या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे। उत्तर जलद्वेष हे रेबीज या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे। टिंबटिंब डास प्रदूषित पाण्यात राहतो किंवा असतो। क्युलेक्स हा डास प्रदूषित पाण्यात असतो। जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण टिंबटिंब आढळतात। जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात। पाठ क्रमांक 3 वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला वस्तूचे टिंबटिंब म्हणतात। वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला वस्तूचे जडत्व म्हणतात। घनतेचे SI एकक टिंबटिंब आहे। घनतेचे SI एकक kg म्हणजेच किलोग्रॅम /m³ m³ म्हणजे m⁻³ म्हणजे mचा घन आहे। 1 बार = डॅश डॅश 1 बार = 10⁵n अपॉन किंवा त्यालाच ऑब्लिक पण म्हणू शकता तुम्ही m² म्हणजेच भागिले। ऑब्लिकचा अर्थ इथे काय झाला भागिले m² म्हणजे mचा वर्ग। पुढचा आहे दाब बरोबर बल भागिले टिंबटिंब। दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ। पुढचा आहे 1 ॲटमॉस्फिअर = डॅश डॅश 1 ॲटमॉस्फिअर = 101 × 10⁻³ PA PA मीन्स पास्कल। SI पद्धतीत बलाचे एकक टिंबटिंब हे आहे। SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे। पास्कल हे टिंबटिंब एकक आहे। पास्कल हे दाबाचे एकक आहे। आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो। आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो। एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बल भिन्न असते। एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते। आर्किमिडीजच्या तत्वानुसार वस्तूवर कार्यरत असणाऱ्या प्लावक बलाचे परिणाम टिंबटिंब असते VPG असते। क्षेत्रफळ कायम ठेवून बल दुप्पट केल्यास टिंबटिंब दुप्पट होतो। क्षेत्रफळ कायम ठेवून बल दुप्पट केल्यास दाब दुप्पट होतो। घर्षण बल हे टिंबटिंब बल असते। घर्षण बल हे विद्युतचुंबकीय बल असते। बल ही टिंबटिंब राशी आहे। बल ही सदिश राशी आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने गाळलेल्या जागांचा अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो संस्कृतीचं लेणे हे पुस्तक तुम्हाला पोस्टाने मागवायचे असल्यास 93 70 27 38 58 या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा। व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिलेली आहे तीही अभ्यासा। व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद।